आणि आज मला मस्तपैकी अशी कैरी भेटली, तर मी येताना कैरी सुद्धा घेऊन आली. तोंडाला पाणी सुटतंय ना बघून. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. 10:30 पावणे 11 झालेले आहेत आणि सायशाला आता जस्ट क्लासमध्ये सोडून आली. त्यानंतर मग श्रेयांश तर माझ्या सोबतच येतो, ते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंच असेल. त्यानंतर थंडीचे दिवस आहेत आणि थंडी सुद्धा जवळजवळ 4-5 दिवस झाले खूप भरपूर थंडी अशी पडलेली आहे. आणि एवढी जास्त नाही, पण बाकीची जी आपली बाल्कनीतली जी झाडं होती ती थोडीफार अशी खराब अशी झालेली आहेत त्याची पानं. आणि बाकी तर त्यांना रोजच्या रोज असं मी पाणी वगैरे घालतच असते. इथे दिसत असतील तुम्हाला, तुळस आपली सगळ्यात जास्त खराब झालेली दिसून येते. त्याची जी पानं आहेत ती थोडीशी पिवळसर आणि लाल लाल अशी थोडीशी पानं झाली आहेत त्याची. तर त्यासाठी मग म्हटलं की त्या तुळशीचं आता काय करायचं, मग थोडे दिवस अजून बघून घेणार आहे. आणि त्याची पानं सुद्धा गळायला लागलेली आहेत आणि ती म्हणजे तुळशीची असतील किंवा इतर दुसऱ्या झाडांची असतील तर ती पानं सुद्धा गळून जात आहेत थोडी थोडी. आणि आपला मोगरा सुद्धा खूप छान असा फुलतोय, म्हणजे त्याला फुलं सुद्धा जवळजवळ आत्ताच त्याला 3 ते 4 फुलं आलेली आहेत. आणि आपलं जे गुलाबाचं झाड आहे तर त्याचीच मी गावी जाऊन आल्यानंतर त्याला जवळजवळ 6 ते 8 कळ्या होत्या मी जाताना जसं सांगितलं होतं. तर त्यानंतर 2 कळ्या एक्स्ट्रा फुलून त्याची एक्स्ट्रा 2 फुलं आलेली, म्हणजे जवळजवळ 10 फुलं होती एवढ्याशा गुलाबाच्या झाडाला. त्यानंतर आता सुद्धा मी ती कट करून झाल्याच्या, म्हणजे लगेच मी कट करत नाही, ज्यावेळी ती फुलं सुकून जातात त्यानंतर मग मी ती कट करते. फुलं सुकल्याच्या नंतर त्याला पुन्हा नवीन लिव्स येतात, नवीन पाकळ्या येतात त्याला पानाच्या. त्यानंतर त्याच्यावरती अशी छोट्या छोट्या अशा कळ्या दिसायला लागतात. आणि आता सुद्धा तशाच प्रकारे त्या झाडाला 4 नवीन कळ्या आलेल्या आहेत. आणि मोगऱ्याच्या झाडाला सुद्धा काल आणि परवाच्या दिवशी एक फुल आलेलं आणि आज 2 ते 3 फुलं मला तिथे दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपली झाडं आहेत. ती 2 झाडं एवढी नाही, पण तुळस खूप लवकर अशी सुकलेली आहेत ह्या 5-6 दिवसांमध्ये. तर आता आपलाच आणि त्यानंतर असा दिवस असणार आहे की आता मी आलू पराठे करते. भरपूर दिवस झाले की खाल्ले नाहीयेत, त्यासाठी म्हटलं की सायशाला सुद्धा खायचे होते. आणि रोज रोज ती पोळी चपाती वगैरे असं काहीतरी घेऊन जायला ती खूप कंटाळा करते. त्यासाठी म्हटलं की थोडंसं काहीतरी वेगळं करून देते मग तिला, कारण की 2-3 दिवस तिची तब्येत सुद्धा डाऊन होती. त्यामुळे मग ती जे टिफिन घेऊन जात होती म्हणजे स्कूलमध्ये, तर तो तसाच ती रिटर्न घरी घेऊन येत होती. त्यामुळे म्हटलं आपण ज्यावेळी स्कूलमध्ये म्हणजे एवढा लांबचा प्रवास ज्यावेळी करून ते जातात आणि रिटर्न तो डब्बा तसाच घेऊन येतात, त्यामुळे मग रिटर्न आलेलं मग तिला ते खायला वगैरे देत नाही मी. आणि मग पुन्हा दुसरं मग तिला भात वगैरे असं दिला तरी सुद्धा तिचा तो भात सुद्धा थोडाफार जात होता. जास्त ती काही खात नव्हती 5-6 दिवस झाले. तर आता तिला थोडंसं व्यवस्थित वाटल्यापासून मग तिला म्हटलं की थोडंसं काहीतरी चेंज करून देते. आणि आलू पराठे वगैरे मी रेसिपी दाखवली की नाही मला एवढं आठवत नाही, पण ते मी आज करणार आहे. आणि ते कशा प्रकारे करते, कारण की आता मी जे पोळी चपात्या करणार आहे त्या आपण चपात्या नेहमीपेक्षा थोडेसे घट्ट करतो, कारण की मग त्या पोळ्या भाजी टाकल्याच्या नंतर फाटू नये त्यासाठी. तर ती पोळी आपण फक्त मला त्या चपात्या करायच्या बाकी राहिलेल्या आहेत, बाकी भाजी वगैरे माझी करून झाली. आणि तुम्हाला माहितीच असेल की आता सायशा श्रेयांश वगैरे खाऊन जास्तीत जास्त 2 ते 4 खातील. आता 2 आणि संध्याकाळी 2, तर राहिलेले मी किंवा मग संदेश खाणार. आणि जी भाजी राहून जाते मग मी ती न टाकून देता तर मग त्याचे वडे करते, म्हणजे बेसन वगैरे टाकून, बेसन हळद आणि मीठ टाकून वगैरे त्याचे वडे करते. खालून पाव वगैरे जाऊन घेऊन येते दुकानातून आणि मग ते वडापाव वगैरे करून मग त्यांना देते. आणि जो आपला तिखट मसाला असतो, म्हणजे जे आपले शेवचेच थोडे छोटे छोटे अशी बुंदी
तेलामध्ये टाकले की त्याचे बुंदी तयार होतात. तर ते आणि थोडीशी लसूण ती फ्राय करायची आणि नंतर मग ते मिक्सरला लावून त्याच्यामध्ये हळद आणि सॉरी मीठ आणि मसाला टाकून ते मिक्सरला लावून मग त्याचाच मसाला करून मग तो वडापाव सोबत मी त्यांना देते. तर जर भाजी आज सुद्धा जर राहिली तर मग मी तसंच काहीतरी करून देणार आहे. आणि संदेशची आज फर्स्ट असल्यामुळे ते आज सकाळीच लवकर निघून गेले. 6:30-7 वाजता घरातून निघावं लागतं कारण 8 वाजता शिफ्ट चालू होते, त्यामुळे थोडंसं लवकरच घरातून निघावं लागतं. तर ते आज कामाला गेले. संध्याकाळीच त्यांचा वेळ नसेल की म्हणजे ते वेळेतच असं लवकर घरी येतील. कधी लवकर येतात, कधी त्यांना लेट सुद्धा होतं घरी यायला. तर मग त्यांचं काही खरं नाही. आणि मी मटकीची भाजी बनवण्यासाठी वगैरे मटकी भिजत टाकलेली होती, पण सायशा वगैरे ते खाणार नाही आणि जरी स्कूलमध्ये दिलं तरी पण ती रिटर्न घेऊन येईल. त्यासाठी मग मला बटाटी पुन्हा उकळून घ्यावी लागल्या आणि आता ती बटाट्याची भाजी वगैरे करून मग आता ते पराठे करून घेणार आहे. आता मी पराठे वगैरे करते आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. इथे आलं लसूणची पेस्ट, त्यामध्ये मिरची सुद्धा आहे, कढीपत्ता आणि मोहरी मी टाकली नाहीये कारण की कोण खात नाही त्यासाठी. आणि फक्त जिरा घेतलेला आहे. इथे ही बटाटी आहे जी मॅश करून घेतली, अर्धी बाकी आहे करायची. त्यानंतर इथे कोथिंबीर आणि ही हळद आहे. त्यानंतर मग इथे काही मसाले आहेत, पण हे मसाले मी ॲड करणार नाहीये कारण की दोन्ही लहान मुलांसाठी हे करायचं आहे. जशी आपण बटाटा वडासाठी जी भाजी बनवतो तशाच प्रकारे ही भाजी बनवून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ कमी होतं, त्यामुळे मीठ टाकलं, त्यानंतर हळद टाकली, बाकी काहीच दुसरं टाकलं नाहीये. आणि जे मिश्रण मी फोडणीला टाकलेलं होतं त्याच मिश्रणामध्ये ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे. फक्त वरून कोथिंबीर जास्त टाकली त्यामध्ये. त्यानंतर आता फक्त ह्याच्यावरती एक ताट ठेवून 2 मिनिटं शिजायला ठेवूयात. त्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आणि ते सुद्धा आपण स्लो गॅसवरती करून घ्यायचंय. खूप छान अशी झालेली आहे ही भाजी. इथे आपला पहिला पराठा मस्तपैकी तयार झालेला आहे. इथे माझे सर्व पराठे बनवून झाले आणि भाजी थोडी सुद्धा उरली नाहीये. अगदी मापात आणि योग्य ते मापामध्ये सर्व झालं. भाजी उरली नाही ते बरंच आहे, कारण की मग एकदा ती भाजी उरली आणि ती फ्रीजमध्ये गेली की मग ते जोपर्यंत आपण यूज करत नाही किंवा त्याचा वापर करत नाही तोपर्यंत सारखं मनाला हे खटकत राहतं की नाही काहीतरी राहिलंय, ते खराब होण्या व्यतिरिक्त किंवा टाकून देण्या व्यतिरिक्त त्याचं काहीतरी बनवलं पाहिजे. तर ते सारखं मनामध्ये सारखं लागत राहतं. तर मग ते आता पराठे वगैरे सर्व करून झालेले आहेत आणि खूप छान असे पराठे झाले. अगदी फाटले सुद्धा नाही ते पराठे आणि भाजी सुद्धा उरली नाही बाकी, त्यामुळे थोडंसं बरं वाटतंय. आणि मस्तपैकी असे भरपूर सारे असे पराठे झालेत. तर तिला आवडतात. श्रेयांश सुद्धा एखाद दुसरं खातो. आणि आता सायशाचं आता क्लासमधून आणायचं, तिला रिटर्न घेऊन यायचं. वेळ सुद्धा झालेला आहे, 12 वाजले. तर मग आता तिला क्लासमधून आणायचं आहे आणि श्रेयांश आताच तयारी करून बसलाय. ये दाखवते तुम्हाला, हे बघा. आणि ती सुद्धा त्याने मगाशी शूज सुद्धा त्याने उलटे घातलेले होते, आता ते त्याने सरळ घातलेत. पण इथे थोडीशी आणि पॅन्ट सुद्धा त्याने स्वतःहूनच चढवलेली आहे. फक्त थोडीशी गडबड झाली ती म्हणजे ह्याची. दाखव श्रेयांश. हे बघा, थांब ना, सरळ सरळ बघ, सरळ असं असं बघ, असं. हे बघा, ही जी आहे नाडी ह्याची पॅन्टीची, ही ऍक्च्युली सरळ पॅन्ट आहे, ती त्याने उलटी घातली आहे पॅन्ट. काय 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 हे दाखवते. पॅन्ट उलटी घातलीस ना? नाही नाही सांगत, स्वतःहूनच त्याने घातली पॅन्ट, पण ती सुद्धा थोडीशी उलटी झाली. चालून जात, काय नाही ना. चल जाऊया दीदीला आणायला. तो तर खूप एक्सायटेड असतो, म्हणजे प्रत्येक वेळी तिला घेऊन येण्यासाठी वगैरे. फक्त त्याला एवढंच की त्याला अभ्यास नको करायला, आणि अभ्यासाचं नाव काढलं की तो नकोच सांगतो. म्हणजे त्याला असं विचारलं ना की आपण जाऊया असं क्लासला दीदीला सोडायला, तो खूप एक्सायटेड होतो. आणि त्याला हेच जर सांगितलं ना की तू पण बॅग घे तुझी, तुला पण बुक्स देते, नोटबुक देते आणि तुला पण जाऊन बसवते, तर नको सांगतो सरळ.
तर तो कसा बसेल काय माहिती. ह्या जानेवारी पासून त्याचा सुद्धा चालू होईल क्लास वगैरे. आज मस्तपैकी मेथीची भाजी, तुरीची तिखट डाळ आणि भात असा बेत होता. तर खूप दिवस असं वाटलं की अळूची वडी खाल्लीच नाहीये, त्यासाठी अळूची वडी सुद्धा सोबतच केली. खरंच खूप छान झालेला हा बेत आजचा. तर इथे माझे आता अळूवडी सुद्धा आता बेसन वगैरे लावून तयार आहे. त्यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे टोपामध्ये उकळण्यासाठी आणि ह्याला आपल्या परातीला तेल लावून घेतलेलं आहे मी. मला स्टिक भेटली नाही त्यासाठी मग असंच ते फोल्ड करून ठेवणार आहे. अळूवडी तयार आहे. या गरमागरम मस्तपैकी अशी अळूवडी खायला. तर आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. पाणी वगैरे आलं होतं त्यामुळे पाणी भरण्यासाठी थोडासा वेळ लागला. आणि त्यानंतर इथे माझं सर्व जेवण वगैरे करून झालेलं आहे. मस्तपैकी अशी तिखट आमटी केली. त्यानंतर मग हे मेथीची भाजी केलेली आहे, भात केलेला आहे. आणि आज मला मस्तपैकी अशी कैरी भेटली, तर मी येताना कैरी सुद्धा घेऊन आली. तोंडाला पाणी सुटतंय ना बघून. तर ती कैरी घेऊन आली आणि आता फक्त जे अळूवडी भाजी करायची बाकी राहिलेली, तर मग मी आता ती वाफेवरती ठेवणार आहे. त्यानंतर सायशाचा आता थोड्याच वेळात मी अभ्यास घेईन. तर मग थोडंसं राहिलं आहे, म्हणजे बाकी असं इंग्लिशचं वगैरे राहिलेलं आहे. तर तिला काही सेंटेन्स वगैरे समजणार नाही, त्यामुळे म्हटलं की माझं जे नॉर्मल आता जेवण आहे भात वगैरे ते झालं की मग मी राहिलेला अभ्यास घेते. तर तसं तिचा तो अभ्यास बाकी राहिलेला आहे. बाकी तिचं मॅथ्स वगैरे सर्व झालं करून. आणि आता 9:30 वाजल्यामुळे मग त्या दोघांना सुद्धा मी जेवायला देईन. तर असा होता आमचा आजचा संपूर्ण दिवस. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतेय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण लवकरच भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 11 वाजता. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.